नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे विद्या काजळे. स्वागत करत आहे तुमचं अल्फा प्लस चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट थिअरम NCERT बुकमधला. थिअरम आहे, चला. P इज अ प्राईम नंबर. P काय आहे? प्राईम नंबर आहे. इफ P डिवाइड A स्क्वेअर, P जर A स्क्वेअरला जर डिवाइड करत असेल तर आपल्याला काय शो करायचं आहे? P डिवाइड्स A वेअर A इज एनी पॉझिटिव्ह इंटिजर. A इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे थिअरमचं स्टेटमेंट काय आहे? पी प्राईम नंबर मीन्स देअर आर ओनली टू डिवायझर, मीन्स इट सेल्फ अँड वन. म्हणजे वन आणि तो स्वतःच त्याचा डिवायझर असेल, अदरवाईज त्याला जास्त डिवायझर असणार आहेत की नाही. मग पी जर ए स्क्वेअरला जर डिवाइड करत असेल तर पी डिवाइड ए, पी डिवाइड ए. ए स्क्वेअरला जर करत असेल तर तो एला पण डिवाइड करणार आहे. आणि ए काय आहे? तुमचा कोणता पण इंटिजर. सॉरी. मग नेक्स्ट √2 इज अ रॅशनल. नेक्स्ट थिअरम आहे. थिअरम दिलेला आहे तिथं, पण याच्यावर तुम्हाला काय करतात? एक्झामला, बोर्डच्या एक्झामला यावर क्वेश्चन असतो, त्यामुळे हे काळजीपूर्वक ऐका. काय आहे थिअरम? √2 इज अ इरॅशनल नंबर. √2 काय आहे? इरॅशनल नंबर आहे. मग आता याचं प्रूफ आपण कॉन्ट्राडिक्शननी घेणार आहे. कॉन्ट्राडिक्शननी प्रूफ कसं घ्यायचं असतं की अगोदर अजम्पशन घ्यायचं, ते अजम्पशन रॉंग आणायचं आणि प्रूफ होतं. ते पाहूया आपण. सोपं, एवढं काही नाही. मग चला, प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन. फर्स्ट काय, लेट काय अजम्पशन काय केलं आपण? लेट्स अज्युम दॅट टू कॉन्ट्ररी √2 इज अ रॅशनल नंबर. √2 काय केला? रॅशनल नंबर आहे. आपल्याला इरॅशनल दाखवायचं, पण आपण काय कन्सिडर करतोय? रॅशनल नंबर आहे. √2 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे असं कन्सिडर करतोय. मग दॅट इज रॅशनल नंबर कसे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? P/Q. मग आपण काय घेतलं? A/B फॉर्ममध्ये घेतले. म्हणजे √2 आपण काय घेतोय? रॅशनल नंबर म्हणतोय. म्हणल्यावर रॅशनल नंबरची डेफिनेशन काय असते? M/N फॉर्म असेल किंवा P/Q फॉर्ममध्ये असेल. मग कोणते पण आपण लेटर घेऊ शकतो. मग आपण काय घेतलं? √2 इज इक्वल टू A/B व्हेअर A अँड B आर एनी इंटिजर अँड B is not equal to 0. B is not equal to 0. It's very important. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट आहे, सपोज A and B have common factor other than 1. A आणि B ला 1 पेक्षा पण काय आहे? जास्त कॉमन फॅक्टर आहेत. ते आपण काय केले? सपोज केले. मग कोणते आहे ते पाहूया. देन वी कॅन डिवाइड द कॉमन फॅक्टर अँड वी अज्युम दॅट A and B आर कोप्राईम. ते काय आहेत? कॉमन फॅक्टर आहेत म्हणल्यावर ते काय आहेत? कोप्राईम आहेत. मग कोप्राईम आहेत म्हणल्यावर त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं? B√2 इज इक्वल टू A. हे जर नसेल कळत तर इथं पहा, इथून A ची व्हॅल्यू, हा B इथं डिवाइडला, इथं इकडे आल्यावर काय होणार? मल्टिप्लाय होणार. म्हणजे काय येईल? B√2A. इथपर्यंत सोपी स्टेप आहे. B√2A. मग काय करायचं? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअर केलं. स्क्वेअर केल्यावर काय होणार आहे? इथं बीचा स्क्वेअर येईल, रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 2 राहील आणि इथं A स्क्वेअर येईल. मग A स्क्वेअरची काय व्हॅल्यू येते? A स्क्वेअर इज इक्वल टू 2B स्क्वेअर. 2 आहे हे. A स्क्वेअर इज इक्वल टू 2B स्क्वेअर. म्हणजे A स्क्वेअर ह्या जर फॉर्ममध्ये जर असेल तर A स्क्वेअरला 2 काय आहे? 2 ने डिवाइड होतं. A स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 2. A स्क्वेअर इज अ डिव्हिजिबल बाय 2. देअरफॉर बाय थिअरम P डिवाइड्स A स्क्वेअर. आपण आत्ता पाहिलेला थिअरम, हा थिअरम. P डिवाइड्स A स्क्वेअर जर असेल तर P डिवाइड्स A असेल. मग इथं आपल्याला A स्क्वेअर डिवायडेड बाय 2 भेटलेलं आहे. म्हणजे A डिव्हिजिबल बाय 2 ऑफकोर्स आहे. कारण तो काय तिथं काय सांगतो तुमचा थिअरम? जर P जर एखादा प्राईम नंबर आहे, P ला जर A स्क्वेअरनी जर डिव्हिजिबल आहे तर P हा डिव्हिजिबल कशाला असेल? A ला असेल. सिंपल आहे ते. जर तुमचं 2 जर 9 ला जर 16 ला जर डिव्हिजिबल आहे तर 16 हा 4चा स्क्वेअर आहे. मग 2 हा 4 ला पण डिव्हिजिबल आहे. सिंपल आहे. मग नेक्स्ट आता काय केलं? A इज इक्वल टू 2C. जर A डिव्हिजिबल बाय 2 जर असेल तर ते पण कोणत्या तरी एका फॉर्ममध्ये असेल, म्हणून आपण काय घेतलं? A इज इक्वल टू 2C वेअर C इज अ इंटिजर. मग ही A ची व्हॅल्यू इथं पुट करा, यामध्ये पुट करा. A ची व्हॅल्यू ती पुट केल्यावर काय येणार आहे? A 2C स्क्वेअर केला
2चा स्क्वेअर आला 4, 4c स्क्वेअर आणि 2b स्क्वेअर ॲज इट इज. त्याच्यानंतर 2 1चा 2 आणि 2 2चा 4 म्हणजे 2c स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. 2c स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, बी स्क्वेअर आलं. वी इम्प्लाइज दॅट म्हणजेच बी स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 2 आणि बी स्क्वेअर जर डिव्हिजिबल बाय जर 2 असेल तर बी इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे ए आणि बी वी हॅव ॲटलिस्ट 3 कॉमन फॅक्टर. आपल्याला ॲटलिस्ट 3 कॉमन फॅक्टर भेटलेले आहेत म्हटल्यावर ते काय आहेत, प्राईम आहेत का. आपण काय अजम्पशन केलं तर ए अँड बी हॅव अ कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. हे अजम्पशन केलं तर मग आपल्याला काय भेटलंय, कॉन्ट्रॅडिक्शन भेटलंय. बट दिस इज द कॉन्ट्रॅडिक्शन टू दी अजम्पशन. देअरफॉर युअर अजम्पशन मस्ट बी रॉंग. इथं लिहायचं राहिले, युअर अजम्पशन मस्ट बी रॉंग. दॅट इज √2 इज अ रॅशनल नंबर. म्हणजेच √2 इज अ इरॅशनल नंबर. मग तुमचं अजम्पशन रॉंग आहे म्हटल्यावर तुमचं जे स्टेटमेंट अगोदरच जे स्टेटमेंट होतं ते आहे. मग त्याला काय लिहायचं आपण, √2 इज अ इरॅशनल नंबर. आता यावर बोर्डमध्ये क्वेश्चन विचारतात. यावर 2 किंवा 3 मार्क्सचा हमखास क्वेश्चन आहे. √2चा किंवा √3चा, √5चा पण विचारतात किंवा 2 + √3. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोर्डमध्ये जो विचारलेला क्वेश्चन आहे ना तो क्वेश्चन घेऊ. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.